धनुष्यबाण नेमकं कोणाचा, शिंदेचा की ठाकरेंचा? हा प्रश्न गेली 3 वर्ष महाराष्ट्राला पडलेला आहे आणि आता या प्रश्नाचं उत्तर थेट सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. 6.5 दिवस झालेत एकट्या कपिल सिब्बलांनी 6.5 दिवसात जो काही युक्तिवाद केलाय आणि म्हणतात की या 6.5 दिवसांनी न्यायालयातलं वातावरणच पूर्णपणे फिरवलंय. आता यात नेमकं सिब्बलांनी जे 8 अस्त्र वापरलेत म्हणजेच 8 मुद्दे, ते 8 मुद्दे नेमकं काय मांडले गेलेत जे शिंदे गटाच्या हातातून शिवसेना हिसकावून घेऊ शकतात? नेमकं काय आहे तो हे 8 मुद्दे आणि खरंच हे गेम चेंजर ठरणार का? कारण शिवसेना कोणाची, एकनाथ शिंदेची की उद्धव ठाकरेंची, या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कोणाला मिळावं यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद केला जातोय. नेमकं काय घडलंय समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आपल्या सर्वांचाच मित्र अक्षय ताठे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा आहे, शिवसेना नेमकं कोणाची? आणि ही चर्चा आजच नाहीये तर मागच्या 3 वर्षापासून चालू आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला आणि निवडणूक आयोगानेही शिंदे गटालाच अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली होती. आता या दोन्ही निर्णयांविरोधात उद्धव ठाकरेंच्या पक्षानं म्हणजेच उबाटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. आता ठाकरे गटाची बाजू मांडतायत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सलग 6.5 दिवस जो काही युक्तिवाद केलाय आणि आता त्यांचा युक्तिवाद पूर्ण झालाय. पुढे शिंदे गटाच्या वकिलांकडून याला उत्तर दिलं जाईल, काउंटर केलं जाईल. पण या 6.5 दिवसात सिब्बल यांनी जे काही 8 मुद्दे मांडलेत त्यामुळे वातावरण ठाकरेंच्या बाजूने फिरल्याचं बोललं जात आहे. आता हे दावे नेमकं कशाच्या आधारावर केले जात आहेत ते नेमकं समजून घेऊया आणि याला काउंटर करण्यासाठी शिंदेचे जे वकील आहेत ते कशा पद्धतीने लढणार आहेत याकडे आपण लक्ष देणारच आहोत. आता आधी समजून घेऊया की सिब्बल यांचे दावे काय आहेत. तर पहिला आणि सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की राजकीय पक्ष विरुद्ध विधिमंडळ पक्ष. म्हणजे राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत मूळ संघटना, तिचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रचना. आता विधिमंडळ पक्ष म्हणजे काय की फक्त त्या चिन्हांवर निवडून आलेल्या आमदार खासदारांचा एक गट जो सभागृहापुरता मर्यादित असतो. आता सिब्बल यांचा जो काही युक्तिवाद आहे तो असा आहे की फक्त बहुसंख्य आमदार एकत्र आले म्हणजे तो मूळ पक्ष ठरत नाहीत. निवडणूक आयोगानं केवळ विधिमंडळातलं बहुमत बघून संपूर्ण पक्ष शिंदे गटाच्या ताब्यात दिलाय, हे चुकीचं असल्याचं सिब्बल यांचं म्हणणं आहे. दुसरा मुद्दा, संघटनात्मक बहुमत. सिब्बल यांच्या दाव्यानुसार शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतल्या 14 पैकी 12 सदस्य उद्धव ठाकरेंच्या बाजूने होते आणि प्रतिनिधी सभेच्या 280 पैकी 225हून अधिक सदस्यांनी ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला होता. एवढंच नाही तर ठाकरे गटाकडून 20 लाखाहून अधिक प्राथमिक सदस्यांची प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडे 3.5 लाखांच्या आसपास सदस्य होते. एवढं संख्याबळ असूनही निवडणूक आयोगानं ठाकरेंविरोधात निर्णय दिलाय, कारण आयोगाच्या मते त्या रचनेत पक्षांतर्गत लोकशाहीचा अभाव होता. आता याच निष्कर्षाला सिब्बल यांनी थेट आव्हान दिलंय की लोकशाहीचा पक्ष म्हणजे कोणता. आता तिसरा मुद्दा आहे निवडणूक आयोगाचं अधिकार क्षेत्र. सिब्बल यांचं म्हणणं आहे की पक्षाची अंतर्गत संघटना कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार आयोगालाच नाहीये. आयोग जास्तीत जास्त दुरुस्ती सुचवू शकतो किंवा नोंदणी करू शकतो, पण त्या आधारे मूळ पक्षच बंडखोर गटाला बहाल करणं हे आयोगाच्या अधिकार क्षेत्राबाहेरचं आहे, असाही युक्तिवाद त्यांनी केलाय. आता चौथा मुद्दा आहे शिवसेनेची पक्षघटना. आता आयोगाने आपल्या निकालात म्हटलं होतं की 2018 सालची दुरुस्ती घटना अधिकृत रेकॉर्डवर उपलब्धच नाहीये. याला उत्तर देताना सिब्बल यांनी कोर्टासमोर 4 एप्रिल 2018 रोजी आयोगाला सादर केलेलं पत्र आणि त्याची पोचपावती दाखवली आहे. तसंच विधानसभा अध्यक्षांनी स्वतःहून 1999 म्हणजे 1999 सालची जुनी घटना कशी लागू केली हा प्रश्नही सिब्बल यांनी उपस्थित केलाय. कारण शिंदे गटानेही कोर्टात कधी 1999ची घटना सादर केली नव्हती असा दावाही केलाय. सगळ्यात महत्त्वाचा आणि 5वा मुद्दा, बंडखोरीच्या पहिल्या दिवसाची स्थिती. 2022 मध्ये बंडखोरी झाली तेव्हा पहिल्या दिवशी शिंदेसोबत फक्त 16 आमदार होते. सिब्बल यांचा युक्तिवाद आहे की 16 आमदार त्याच दिवशी पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरायला हवे होते. नंतर उरलेले 24 आमदार सत्तेच्या आकर्षणानं, मंत्रिपदाच्या लोभानं आणि कारवाईच्या भीतीनं सामील झाले होते असा दावाही त्यांनी केलाय. 6वा मुद्दा, मुख्य नेतेपद. सिब्बल यांनी शिंदेच्या मुख्य नेते या पदालाच घटनाबाह्य ठरवलंय, कारण शिवसेनेच्या मूळ घटनेत हे पदच अस्तित्वात नव्हतं आणि पक्षप्रमुखांना डावलून हे पद निर्माण करणं बेकायदेशीर असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानला जातोय की पक्षप्रमुख हा तिथला मेन असतो. 7वा मुद्दा, विधानसभा अध्यक्षांचं अधिकार क्षेत्र. सिब्बल यांनी सुभाष देसाई खटल्याच्या संदर्भात सवाल केलाय
की त्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं आधी स्पष्ट केलं असताना की अध्यक्षांनी 2018ची जी काही घटना आहे ती डावलून जुनी घटना का ग्राह्य धरली. आणि 8वा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याची मागणी. सिबल यांनी 19 ऑगस्टच्या युक्तिवादात स्पष्ट सांगितलं होतं, जर धनुष्यबाण ठाकरेंना मिळू शकत नसेल तर ते कोणालाच देऊ नये, म्हणजे ते गोठवून टाकावं, ना याला आणि त्याला. किहोटो होलोहन आणि कर्नाटक खटल्याचा म्हणजे किहोटन जी केस आहे वर्सेस कर्नाटक स्टेट त्याचा दाखला देत सिब्बल यांनी म्हटलंय की बेकायदेशीर कृतीच्या जोरावर स्वतःची वैधता सिद्ध करणं हे सरकारी जमिनीवर अनधिकृत बांधकाम करून वर्षानुवर्ष टिकल्यामुळे कायदेशीर मान्यता मानण्यासारखं हास्यास्पद आहे. म्हणजे गव्हर्नमेंटच्या जमिनीवर कब्जा करून बांधणं असा तो प्रकार आहे. आता हाच मुद्दा गेम चेंजर ठरू शकतो, कारण शिंदे गटाची खरी ताकद ही ती अधिकृत चिन्ह आणि नावातच आहे, आणि ते जर गोठवलं गेलं तर राजकारणाचा फायदा थांबू शकतो. म्हणून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनीही या भूमिकेचं समर्थन केल्याचंही समोर आलंय. आता मित्रांनो, हे लक्षात घ्यायला हवं की हे सगळे मुद्दे आतापर्यंत फक्त ठाकरे गटाच्या वकिलांनी मांडलेले आहेत बरं का. आता शिंदे गटाची जी बाजू आहे त्या वकिलांचा युक्तिवाद अजून सुरू व्हायचा आहे, आणि ते प्रत्येक मुद्द्याला कसं उत्तर देतात, कसं काउंटर करतात हे आपण बघणारच आहोत. तो निकाल आणि ते वकील काय बोलतायत याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, 7.5 दिवसांचा युक्तिवाद संपला जरी असला पण लढाई अजून अर्धी झाली आहे बरं का. कारण आता शिंदे गटाचे वकील मैदानात उतरतील आणि याच 8 मुद्द्यांना खोडून काढण्याचा प्रयत्न करतील. तोच सर्वांना बघायचा आहे. त्यामुळे धनुष्यबाण कोणाच्या हातात राहणार हे पुढच्या फेरीत ठरणार आहे. आत्ताच निष्कर्ष काढणं थोडं गाईचं ठरेल. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, सिब्बल यांचे हे मुद्दे खरेच गेम चेंजर ठरतील का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी, राजकीय बातम्यांसाठी, विश्लेषणासाठी बघायला विसरू नका. आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर आत्ताच करा. धन्यवाद. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येत आहेत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.